जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी। लहान मुलांसाठी खास ऑफर, अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जंपिंग जपांग आणि ड्रॅगन राईड, याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड। दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू। मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या। मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर। संपर्क 9096521330। टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष, भगव्या पताकांनी दुमदुमलेले रस्ते आणि दर्शनासाठी तब्बल 1 किलोमीटरची रांग। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने 2 दिवसांच्या मुक्कामात अवघे सोलापूर भक्तिरसात न्हाऊन निघाले। आषाढी एकादशी निमित्त शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूरमध्ये उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले। 2 दिवसांच्या मुक्कामादरम्यान शहरात टाळ मृदुंगाचा निनाद, विठ्ठल नामाचा अखंड जयघोष आणि हजारो भाविकांची उपस्थिती यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले। शनिवारी कुचन प्रशालेतील मुक्कामानंतर रविवारी दिनांक 19 जुलै रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजता पालखी 7 रस्ता येथील उपलब्ध मंगल कार्यालयात दाखल झाली। दिवसभर हजारो भाविकांनी शिस्तबद्ध रांगेतून श्रींचे दर्शन घेतले। दर्शनासाठी सुमारे 1 किलोमीटर पर्यंत रांग लागली होती। महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला। रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कायम होती। वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन आणि स्वयंसेवकांनी उत्तम नियोजन केले होते। महानगरपालिकेतर्फे पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले होते, तर मोकळ्या जागेत अंघोळीची व्यवस्थाही करण्यात आली होती। स्वयंसेवकांनी दर्शन व्यवस्था, पिण्याचे पाणी, शिस्त आणि इतर सुविधांचे प्रभावी नियोजन केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले। 2 दिवसांच्या सोलापूर मुक्कामानंतर सोमवारी दिनांक 20 जुलै रोजी पहाटे 6:30 वाजता पालखीने 7 रस्ता येथील उपलब्ध मंगल कार्यालयातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले। DRM कार्यालय, जुना एम्प्लॉयमेंट चौक, डफरीन चौक, पार्क चौक, रामलाल चौक, भैया चौक, रेल्वे स्टेशन, रेल्वे बोगदा, रामवाडी आणि लक्ष्मी विष्णू चाळ मार्गे पालखी दमानीनगर येथे सकाळच्या विसाव्यासाठी पोहोचली। त्यानंतर महाप्रसाद घेऊन तिऱ्हे मार्गे पालखी पुढील प्रवासासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। आज पहाटेपासूनच पालखीच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी नागरिकांनी आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या। पारंपरिक पांढऱ्या शुभ्र वेशभूषेतील हजारो वारकरी खांद्यावर भगवे झेंडे, हातात टाळ मृदंग आणि ओठांवर विठ्ठल विठ्ठलचा अखंड गजर करत मार्गक्रमण करत होते। पालखीचे दर्शन घेण्यासाठी आजही रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पालखीसोबत रुग्णवाहिका, पोलीस वाहने आणि आवश्यक आपत्कालीन यंत्रणा तैनात करण्यात आली होती। तसेच पालखीच्या शेवटी खेळणी, पूजा साहित्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे फिरते स्टॉलही भाविकांचे आकर्षण ठरत होते। आषाढी वारीच्या या भक्तिमय सोहळ्याने सोलापूरकरांना संत परंपरेचा, वारकरी संस्कृतीचा आणि विठ्ठल भक्तीचा अविस्मरणीय अनुभव दिला। 2 दिवस संपूर्ण शहर भक्तीच्या रंगात रंगून गेले आणि श्री संत गजानन महाराजांच्या पालखीला भावपूर्ण निरोप देत सोलापूरकरांनी पंढरीच्या वाटेवर शुभेच्छांचा वर्षाव केला।